श्रीराम रथ व गरुड रथ मिरवणुकीस शुक्रवारी श्री काळाराम मंदिर येथून सुरुवात होणार आहे। त्यामुळे रथमार्गावरील वाहतूक दुपारी 2 वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत बंद करण्यात आली। काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून नागचौक, चरणपादुका चौक, लक्ष्मण झुला पूल, काट्या मारुती, गणेशवाडी रोड, महात्मा फुले पुतळा, आयुर्वेदिक हॉस्पिटल, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, कपालेश्वर मंदिर, रामकुंड, परशुराम पुरिया रोड, मालवी चौक, शनी चौक, तिथून पुढे हनुमान चौक, आखाडा तालीम आणि काळाराम मंदिर उत्तर दरवाजा ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा या मार्गावर श्रीराम रथाचं मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे याच मार्गावरून गरुड रथ देखील पुढे निघणार आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आज बंद असणार आहे। यासाठी पर्यायी मार्ग असणार आहेत। काट्या मारुती चौकाकडून आपण गणेशवाडी मार्गे मेन रोडकडे जाणारी वाहने काट्या मारुती चौक पासून पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा या मार्गाने मार्गस्थ होतील। तसेच संतोषी पॉइंट, द्वारका, सारडा सर्कल या मार्गाने इतरत्र वाहने जातील। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।